श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 5। श्री गणेशाय नमः। हे अजित अद्वया सच्चिदानंदा करुणाल्या, दासगणू लागला पाया, आता अभय असू दे। मी हीन दीन पातकी नर, नाही कोणता अधिकार, सर्व बाजूंनी लाचार आहे मी देवदेवा। परी अत्यंत हीनावरी, थोर सर्वदा कृपा करी, पहा अंगी लाविली खरी, विभूती श्री शंकराने, तो हीनांचा हीनपणा, थोरान आणि कमीपणा, हे जाणून नारायणा। गणू हा ठेवा संग्रही, सर्व लाड लेंकराचे, माता ती पूर्विसाचे, आहे दासगणूचे, ओझे सर्व तुझ्या शिरी, जैसे करशील तैसे करी, परी दया असू दे अंतरी, देवा तुझ्या बळावरी, दासगणूच्या साऱ्या उड्या, गजानन असता शेगांवी, यात्रा येई नित्य नवी, ती कोठवरी वर्णावी, पार न लागे तियेचा, महिमा तो वाढला फार, म्हणून गजानन साधूवर, ती उपाधी करण्या दूर, भटकू लागले कान्नी, महिना महिना तिकडेच राहावे, वाटेल तेथेच बैसावे, कोणाशी न उमगू द्यावे, चरित्र आपुले येतुलेही, श्रोते एका सम्यासी, महाराज पिंपळगामवासी, गेले तेथे गोष्ट कैसी, झाली ते अवधारा। त्या पिंपळगामच्या शिवारात होते एक अरण्यात, शंकराचे मंदिर सत्य, जुने पुराणे हेमाडपंती, ऐशा त्या मंदिरी, येते झाले साक्षात्कारी, बैसले शिवाच्या गाभारी, लावोनिया पद्मासन, गुराखी त्या गामवचे, आपापले कळप गुरांचे, घेऊनिया निघाले साचे, अस्तमानी गामवाकडे, मंदिरापुढे तत्वता, एक लहान ओढा होता, तेथे पाणी पाजण्याकरिता, गुरे गुराखी पातले, कोणी सहज मंदिरात, गेले वंदण्या शिवाप्रत, तो तेथे पाहून समर्थ, आश्चर्यचकित झाले, मुले म्हणती या मंदिरी, कोणी न पाहिला आजवरी, पुरुष बसलेला निर्धारी, अस्तमानाचे सम्याला, काही गुराखी बाहेर आले, इतरा बोलावू लागले, काही तेथेच बैसले, सत्पुरुषाचे समोर, परी साधू बोलेना, डोळे मुळीच उघडीना, याचे कारण कळेना, त्या गुराखी अर्भकांसी, कोणी म्हणती थकलेला, हा साधू दिसतो भला, शक्ती मुळी नुरली त्याला, बोलाव्या कारणे, कोणी म्हणती उपवासी, असावा निश्चयसी, थोडी भाकर तयासी, देऊ आपण खाव्या, ऐसे म्हणून भाकर, धरली मुखासमोर, भाविक मुळची गुराखी पोरे, हलवू लागली समर्थाला, परी साधू हालेना, मुखी शब्द बोलेना, म्हणून साऱ्या गुराख्यांना, नवल वाटले विशेष, गुराखी आपसात बोलती, याची मुळी ना कळे स्थिती, जरी मेला म्हणावा निश्चिती, तरी आहे बसलेला, अंग ना झाले थंडगार, ऊन आहे साचार, यावरून हा जिवंत नर, आहे शंका नको, कोणी म्हणे असेल भूत, मायावी रूप दावीत, कोणी म्हणे हे तर सत्य, शिवापुढे ना भूत येई, कोणी म्हणती स्वर्गीचा, देव हा असावा साचा, लाभ त्याच्या दर्शनाचा, झाला आपणा हेच भाग्य, याचे आता पूजन करू अवघे आप, जा स्नाना लागून, पाणी आणा ओढ्याचे, पोरे गेली ओढ्यावरी, गेयामध्ये आणिले वारी, परमभावे पायांवरी, घालिते झाले समर्थांच्या, कोणी वन्यपुष्पे आणिली, माळ त्यांची तयार केली, कंठामध्ये घातिली, गुराख्यांनी साधूच्या, कोणी कांदा भाकर, नैवेद्यार्थ साचार, दिली ठेवून समोर, एका वडाच्या पानावरी,
गुराख्यांनी केले नमन, आदरे भाव धरून काही वेळ केले भजन. पुढे बसून समर्थांच्या ऐसा आनंद चालला. तो गुराखी एक बोलला, अरे वेळ बहु झाला, चला आता गांवाकडे. दिवस गेला मावळून, कान आली रानांतून, मुले गुरांना घेऊन. ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपणांसी पाहण्या येतील कानासी. तान्ही वांसरे घरांसी लागली असतील हुंबराव्या. या साधूची हकीकत आपण सांगू गांवात, शहाण्या वडील माणसांप्रत, म्हणजे येईल कळून की ते अवध्यांसी मानवले. गुराखी सर्व निघून गेले, गांवामाजी कळविले मंदिराचे अवघे वृत्त. पुढे श्रोते प्रातःकाळी आली गामची मंडळी, समर्थांसी पाहण्या भली. गुराख्यांच्या बरोबर जैसा काल होता बसला, तैसाच आता पाहिला. भाकरीसी ना स्पर्श केला, ती जशीच्या तशीच आहे की. म्हणू लागले गामकरी, हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरी. सांप्रत या शंकराच्या कोणी ऐसे बोलले, शिवपिंडीच्या बाहेर आले, आपणा दर्शन द्याया भले. चला नेऊ या गांवात, हा समाधी उतरील तेव्हा काही बोलेल. ती उतरण्या आहे वेळ, त्याला त्रास देऊ नका. बंगाल देशी जालंधर 12 वर्षे झाले स्थिर, समाधीच्या जोरावर गर्ते माझी ख्यात हे. ऐसी भवतीन भवती झाली, एक पालखी आणविली, त्यात उचलून ठेविली. समर्थांची मूर्ती पहा, ग्रामातील नारीनर अवघे होते बरोबर. पुढे वाजंत्र्यांचा गजर होत होता विबुध हो. मधून मधून तुळशी फुले पौर टाकीत होते भले. समर्थाचे अंग झाले गुलालाने लाली लाल. घंटा घड्याळे वाजती, लोक अवघे भजन करीती. जय जय योगीराज मूर्ती, ऐसे उंच स्वराने मिरवणूक आली गांवात. मारुतीच्या मंदिरात बसविले आणून सद्गुरुनाथ, एका भव्य पाटावरी. तोही दिवस तैसाच गेला. मग लोकांनी विचार केला, आपण करू स्तवनाला, उपाशी बसून याच्या पुढे. ऐसा जो तो विचार करीती, तो आले देहावरती. गजानन श्री सद्गुरुमूर्ती, मुकुटमणी योग्यांचे. मग काय विचारता, आनंद झाला समजता. प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माथा, स्वामीचिया चरणांवरी. नैवेद्याची धूम झाली, ज्याने त्याने आणली, पात्रे ती वाढून भली. मारुतीच्या मंदिरात त्या अवघ्यांचा स्वीकार, समर्थे केला थोडाफार. हाळोपाळीत साचार, ही वार्ता श्रुत झाली. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगामचे गामवकरी आले बाजारा निर्धारी. शेगामवा कारणे ते शेगामच्या लोकांसी सहज बोलले प्रेमेसी. आमच्याही गामवासी आला एक अवलिया, अवलिया थोर अधिकारी. प्रत्यक्ष आहे श्रीहरी, धन्य पिंपळगाम नगरी. पाय लागले साधूचे, आम्ही तया योगीवरा. कोठेन जाऊ देऊ खरा, निधी चालत आला घरा. त्याते कोण द्वडी हो, शेगामचे बाजारात. जिकडे तिकडे हीच मात, बंकटलाला झाले श्रुत. वर्तमान ते अवलियाचे, बंकटलाल पत्नी सहित गेला पिंपळगामवात. समर्थासी जोडून हात, विनवू लागला नानाप्री. आता येतो म्हणून निघून गेलात आपण, त्यास झाले 15 दिन. याचा विचार करा हो, गुरुराया तुम्हांवे. भंभीत दिसे सदन, शेगामचे अवघे जन चिंतातूर झाले हो. गाडी आणली आपणांसाठी, चला शेगामवी ज्ञानजेठी.
मायलेका होणे तुटी, हे काही बरे नसे. कित्येक दयाळा आपुले भक्त राहिले असती उपोषित. त्या शेगाम शहरात नित्य दर्शन घेणारे तुम्हीन आल्या शेगांवी. मी ही तनु त्यागीन वरवी, आमुची सांगा पुरवावी. आळ कोणी गुरुवर्या, बंकटलाल ऐसे वदले. महाराज गाडीवरी बसले. शेगामवासी निघाले. पिंपळगामवा सोडून जैसा मागे गोकुळाला, न्याया कृष्णा अक्रूर आला. तैसा बंकटलाल भासला. अक्रूर पिंपळगामवाते. पिंपळगामच्या लोकांप्रती बंकटलाल समजाविती. नका होऊ दुःखित चित्ती, जातीन कोठे लांब साधू. वाटेल तेव्हा दर्शना यावे, हेतू आपुले पुरवावे. जेथल्या तेथे असू द्यावे, या अमोल मूर्तीला. बहुतेक पिंपळगाम वाचा, बंकटलाल साहुकार साचा. मनोभंग साहूचा, करण्या कुळांची छाती नसे. चुरमुऱ्याचे लाडू खात, पिंपळगाम बसले स्वस्थ. महाराज बसून गाडीत, जाऊ लागले शेगामवा. पथी जाता गुरुमूर्ती, बोलली बंकटलाला प्रती. ही का साहूची होय रीती, माल दुसऱ्याचा बळे न्यावा. म्हशी याव्या तुझ्या घरी, भय वाटते अंतरी. तुझ्या घरची नाही ब्री, रीत हे मी पाहतो. लक्ष्मीजी लोकमाता, महाविष्णूची होय कांता. जिची असे अगाध सत्ता, तिलाही त्वा कोंडिले. तेथे माझा पाड कोण, म्हणून गेलो पळून. जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त भ्याले. ऐसे ऐकता हंसू आले. बंकटलाला प्रति भले विनयाने भाषण केले. ते ऐका सावचित्ते. बंकट बोले गुरुनाथा, माझ्या कुलपान भ्याली माता. आपुला वास तेथे होता, म्हणून झाली स्थिर ती. जेथे बाळ तेथे आई, तेथे दुजाचा पाड काई. आपुल्या पायापुढे नाही, मला धनाची किंमत. तेच माझे धन थोर, म्हणून आलो इथवर. माझेन उरले आता घर, ते सर्वस्वी आपुले. घरमालका कारण शिपाई आडवी कोठून. जैसे तुमचे इच्छिल मन, तैसेच तुम्ही वागावे. इतकीच माझी विनंती. शेगांवी असो वस्ती, धेनू कान्ना ते जाती. परी येती घरी पुन्हा, तसेच तुम्ही करावे. अवघ्या जगा उद्धरावे, परी आम्हान विसरावे. शेगांवी यावे वरचेवर, ऐसी समजूत घालून. शेगांवी आणले गजानन, तेथे काही दिवस राहून. निघून गेले पुनरपी, ती ऐकावी तुम्ही कथा. सांगतो मी इथे आता. अडगांब नामे ग्राम होता, एक तया वरहाड प्रांती. त्या ग्रामाकारण जाया निघाले दयाघन. प्रातःकाळी चुकवून नजर शेगामवकरांची. महाराजांची चालगती वायूचिया समान होती. अंजनी तनय मारुती, आला काय वाटे पुन्हा. मास होता वैशाख, 16 कलांनी तपे अर्क. क्वचित कोठेन राहिले उदक, ऐसा प्रखर उन्हाळा. माध्यान्हीच्या सम्याला, अकोली गामवापासी आला. हा योगयोगेश्वर साधू भला, गजानन महाराज. तो काय घडले वर्तमान, समर्थांसी लागली तहान. करीती चौफेर अवलोकन, तो उदक कोठे दिसेना. अंगावाटे चालल्या धारा, घामाच्या त्या एकसरा. अधरोष्ठ तो सुकला खरा, उदकावीण समर्थांचा. ऐशा दुपारच्या अवसरी, भास्कर नामे शेतकरी. घालीत होता पाळी खरी, आपुल्या त्या शेताला. शेतकऱ्याची पाहता स्थिती, हे अवघ्यात मुख्य असती. कृषीवल हा निश्चिती, अन्नदाता जगाचा. अंगी ऐसे मोठेपण, परी सोशी यातना दारुण.
बिचाऱ्यांना उंताहा सोसणे भाग असे की त्या अकोलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत, एक वेळा मिळेल घी परी अभाव पाण्याचा, आपणांते प्याव्यासी भास्कराने शेतासी, आणिले खापराच्या घागरीसी, उदक होते गांवांतून पाठीसी ती भाकर, डोई जलाची घागर, ऐसा होता प्रकार शेतामाजी येण्याचा, ती घागर झुडुपाखाली होती भास्करे ठेविली, त्या ठिकाणी स्वारी आली, भास्करा जल मागाव्या, समर्थ म्हणती भास्कराला, तहान लागली मला, पाणी दे बा प्याव्याला, नाही ऐसे म्हणू नको, पुण्य पाणी पाजण्याचे, आहे बापा थोर साचे, पाण्यावांचून प्राणाचे रक्षण होणे अशक्य, धनिक पाणपोया घालिती हमरस्त्याच्या पथावरती, याचे कारण शोध चित्ती, म्हणजे येईल कळून, भास्कर बोले त्यावर, तू नंगा धूत दिगंबर, तुला दांडग्या पाजिता नीर, पुणेलाभ कशाचा, अनाथ पंगुदुबयांसाठी, त्या पुण्याच्या शोभती गोष्टी, वा जो समाजहितासाठी, झटे त्यासी साह्य करा, ऐसे शास्त्राचे आहे वचन, तुझ्यासारख्या मैंदा कारण, आम्ही पाजिता जीवन, ते उलटे पाप होय, भूतदयेच्या तत्वे भला, सर्प कोणी का पोसला, वा जागा चोरट्याला, देती सदनी काय कोणी, तू भीक मागून घरोघर, केलेस पुष्ट शरीर, भारभूत साचार, झालास आपुल्या कृतीने, मी माझ्यासाठी घागर, आणली सकाळी डोक्यावर, त्या आयत्या पिठावर, रेघोट्या तू ओढू नको, तुला ना देणार पाणी, नको करू रे विनवणी, जा जा करी येथोनी, काये आपले चांडाळा, तुझ्यासारिखे निरुद्योगी, जन्मले आमच्यात जागजागी, म्हणून झालो अभागी, आम्ही चहू खंडांत, हे भास्कराचे भाषण, समर्थांनी ऐकून, थोडे करुनी हास्यवदन, निघून गेले तेथोनिया, थोड्या दूर अंतरावर, एक होती साच विहीर, तिकडे धाम अखे, घेतली स्वामीरायांनी, स्वामी तिकडे जाऊ लागता, भास्कर झाला बोलता, उच्च स्वरे वेड्या वृथा, तिकडे कशाला जातोस, ती कोरडी ठणठणी, आहे विहीर जाण सत्य, पाणी या एक कोसांत, नाही कोठे जाण पिशा, समर्थ बोलले त्यावरी, ही सत्य तुझी वैखरी, विहिरीत पाणी नाही जरी, परी करीतो प्रयत्न, तुझ्यासारखे बुद्धिमान, जलनी होती हैराण, ते मी नैनी पाहून, स्वस्थ ऐसा बसलो जरी, तरी समाजहितासाठी, काय मी केली सांग गोष्टी, साह्य होतो जगजेठी, हेतू शुद्ध असल्यावर, समर्थ आले विहिरीपाशी, तो थेंब नाही तियेशी, हताश होऊन वृक्षापाशी, बसले एका दगडावर, डोळे मिटून केले ध्यान, चित्ती सांठविला नारायण, जो सच्चिदानंद दयाघन, दीनोद्धार जगद्गुरु, समर्थ म्हणती देवदेवा, हे वामना वासुदेवा, प्रद्युम्ना राघवा, हे विठ्ठला नरहरी, देवा ही आकोली, पाण्यावांचून त्रस्त झाली, बोलही ना राहिली, कोठेच देवा विहिरींतून, मानवी यत्न अवघे हरिले, म्हणून तुझला प्रार्थिले, पाव आता जगन्माऊले, पाणी दे या विहिरीला, तुझी करणी अगटीत, जेन घडे ते घडविसी सत्य, मांजरे जळत्या आव्यात, पांडुरंगा तू रक्षिली, प्रल्हाद भक्त करण्या खरा, स्तंभी प्रगटलास जगदोद्धारा, 12 गाम वैश्वानरा, भक्षिले त्वा गोकुळांत, कर नखागरी धरिला गिरी, तुंच की रे मुरारी, तुझ्या कृपेची नियेसरी,
जगत्रयी कवणास दामाजीपंत ठाणेदार, त्याच्यासाठी झालास महार, चोख्यासाठी ओढिली ढोर, पांखरे रक्षिली मायाची, उपमन्यूसाठी भला, क्षीरसमुद्र तुवा दिला, तहान नामदेवाला, मारवाडात लागली जैन, तै तुम्ही कौतुक केले, निर्जलता प्रांती भले, नाम्यासाठी भरविले, जल हे आण ध्यानात, ऐसे विनविता ईश्वरा, विहिरीलागी फुटला झरा, उफायाचा साजिरा, विहीर भरली क्षणामध्ये, साह्य झाल्या जगन्नाथ, काय एक नाते होत, ईश्वरी सत्ता अगाध सत्य, जे ना घडे तेच घडवी, तेथ पाणी समर्थ प्याले, ते भास्कराने पाहिले, चित्त त्याचे घोटाळले, काही न चाले तर्क त्याचा, वर्षे झाली 12, जल नाही या विहिरीस, तिलाच एका घटकेस, याने जलमय केली की, यावरून हा कोणीतरी, खचित आहे साक्षात्कारी, बळेच फिरतो पिशापरी, हे आता समजले, शेतीचे काम सोडून, भास्कर आला धांबून, धरिता झाला दृढ चरण, मुखे स्तोत्र आरंभिले, हे नरदेहधारी परमेश्वरा, हे दयेच्या सागरा, लेंकरासी कृपा करा, अर्भक मी तुमचे असे, तुम्हान ते ना जाणून, मी बोललो टाकून, आता पस्तावा झाला पूर्ण, क्षमा त्याची करा हो, टाकून बोलता गवळणी, रागावला ना चक्रपाणी, दयाळा बाह्य वेशांनी, तुझ्या मजला ठविले, त्याचे तूच निरसन, केले चमत्कार दाखवून, भगवंताचे देवपण, कृतीनेच कळले की, तैसा तुझा अधिकार, केवढा तरी आहे थोर, ते कळले साचार, या जलाच्या कृतीने, काही असो सद्गुरुनाथा, मीन सोडी तुम्हा आता, लेंकराने भेटता, माये कोठेन रहावे की, खोटी ही प्रपंच माया, आले आज कळोनिया, आता परतेन लोटाया, दीना अर्भका कारणे, भास्करासी समर्थ म्हणती, ऐसान होई दुःखित चित्ती, आता घागर डोक्यावरती, गामवातून आणू नको, तुझ्यासाठी हे जीवन, विहिरींत केले निर्माण, आता कशाची नुरली वाण, मग का प्रपंच टाकीशी, पाणी आले तुझ्या करिता, बगीचा तो लाव आता, भास्कर म्हणे गुरुनाथा, हे आमिष दावू नका, माझा निश्चय हीच विहीर, कोरडी ठणठणीत साचा, होती दयाळा आजवर, थेंब नव्हता पाण्याचा, ती विहीर फोडण्याला, तुम्हीच हा प्रयत्न केला, साक्षात्काराचा लाविला, सुरुंग खडक फोडाव्या, तेणे हा फुटला खडक, भावाचे लागले उदक, आता मला निःशंक, भक्तिपंथाचा लावीन मी, वृत्तीच्या मेदिनी ठाई, फळझाडे ती लावीन पाही, सन्नितीची माझे आई, तुझ्या कृपेन करून, सत्कर्माची फुलझाडे, लावीन मी जिकडे तिकडे, हे क्षणयक बैलवाडे, यांचा संबंध आता नको, पहा श्रोते संतसंगती, क्षणयक घडता भास्कराप्रती, केवढी झाली उपरती, याचा विचार करा हो, खऱ्या संताचे दर्शन, आगळे सर्व साधनाहून, तुकारामे केले वर्णन, संतचरणजाचे अभंगी, तो अभंग पहावा, चित्ती विचार करावा, आणि त्याचा अनुभव घ्यावा, निझिता कारणे, पाणी लागले विहिरीस, ही वार्ता आसपास, पसरता जन दर्शनास, धांबू लागले स्वामीच्या, मधूचा लागता सुगावा, जैशा मक्षिका घेती धामवा, वा साखरेचा पाहून रवा, मुंग्या येती धांबून, तैसे श्रोते तेथ आले, लोक अपार मिळाले, विहिरीचे पाणी पाहिले, पिऊन त्यांनी तेधवा, उदक निर्मळ शीत मधुर,
गोड अमृताहून फार करू लागले जय जयकार. गजाननाचा लोकसारे असो पुढे भास्करास हित. अडगामवासी निजाता परत महाराज आले शेगामवांत. श्री गजानन सिद्ध्योगी स्वस्ती श्रीदास गणू विरचित. हा गजानन विजय नामे ग्रंथ होवो जगासी आदर्शभूत. संत महिमा जाणाव्या शुभ भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु. इति पंचमोऽध्यायः समाप्तः.